नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। जे लाभार्थी घरकुल योजनेमध्ये पात्र आहेत अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ही एक मोठी खुशखबर आहे। मित्रांनो, हा शासन निर्णय व्यवस्थित आपण या ठिकाणी समजून घेऊया। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटका अंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्शाचा पहिला हप्त्याचा दुसरा भाग निधी 7,352 कोटी 7,02,000 व राज्य समरूप हिस्सा 490 कोटी 18,01,333 एवढा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागांतर्गत 20 फेब्रुवारी 2025 रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेऊन जे लाभार्थी घरकुलसाठी मंजूर झालेले आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी ही निधी पाठवण्यात आली आहे। यामध्ये अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांसाठी सुद्धा आहे आणि अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी सुद्धा 2 GR परत दुसरे घेण्यात आलेले आहेत। आपण आता या व्हिडिओमध्ये सर्वसाधारण घटकासाठी जे GR घेण्यात आलेली आहे, जी निधी घेण्यात आलेली आहे ती निधी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। जे लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। भरपूर दिवसापासून भरपूर अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता जो 15,000 रुपयांचा आहे तो आलेला नव्हता आणि काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 15,000 रुपयांचा हप्ता आलेला होता, परंतु बाकीचा जो पुढील हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये आलेला नव्हता। आता ज्यांचे हप्ते रुकलेले होते अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला असेल किंवा दुसरा असेल किंवा तिसरा असेल, जे काही हप्ते होते त्यांचे हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच रिलीज केले जाणार आहेत। ही एक तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे। भरपूर दिवसापासून रखडलेला प्रश्न हा आता अखेर मार्गी लागलेला आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र झालेले आहेत ते लाभार्थी पात्र होण्यासाठी त्यांनी काय काय प्रोसेस केलेली आहे, डॉक्युमेंट्स कोणते लागलेले आहेत किंवा अर्ज नवीन करायचे असेल तर त्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात, कागदपत्री पडताळणी कोणत्या ठिकाणी होते, अर्ज आपल्याला कोणत्या ठिकाणी करायचे, यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे, याबद्दलची पूर्ण जे काही माहिती आहे ते आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्टच्या माध्यमातून उपलब्ध आहे। प्रत्येक जे काही तुमचे प्रश्न असतील घरकुल संदर्भातील ते सर्व प्रश्न व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा, त्याचं उत्तर परिपूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल। कारण भरपूर असे लाभार्थी कमेंट करतात परंतु प्रत्येकाला कमेंटचं उत्तर देणं हे व्यवस्थित वाटत नाहीये किंवा परिपूर्ण ते समजत नाहीये। त्यासाठी व्हिडिओ जर घेतला तर ते प्रत्येक जे काही लाभार्थी असतील त्यांना ते पुरेपूर जी काही माहिती आहे ती व्यवस्थित समजून येईल। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण भरपूर असे लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मंजूर झालेले आहेत, पात्र झालेले आहेत, घरकुल यादीमध्ये नाव त्यांचं आलेलं आहे परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा आलेला नव्हता, त्यांना सुद्धा कळेल। त्यासाठी जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।